नमस्कार. आजच्या या सखोल विश्लेषणात तुमचं स्वागत आहे. एक साधी गोष्ट सांगा. आजकाल आपल्याकडे प्रत्येक गोष्टीसाठी कितीतरी चॉईसेस किंवा पर्याय उपलब्ध आहेत, बरोबर? पूर्वीपेक्षा कितीतरी अधिक स्वातंत्र्य आहे. पण तरीही एक गोष्ट कधी नोटीस केली आहे का? इतके पर्याय असूनही आपण अनेकदा मानसिकदृष्ट्या पूर्णपणे थकवून गेलेले असतो. असं का बरं होतं? आज आपण याच एका मोठ्या आधुनिक रहस्याचा उलगडा करणार आहोत. तुम्हाला वाटत असेल की जास्त पर्याय म्हणजे जास्त आनंद, पण खरं तर हेच जास्त पर्याय आपल्या दुःखाचं कारण असू शकतात. कसं? चला समजून घेऊया. हा अनुभव तर आपल्यापैकी प्रत्येकाने घेतला असेलच. आपण निवांत बसून नेटफ्लिक्स उघडतो आणि सलग 40 मिनिटं नुसतं स्क्रोल करत राहतो. शेवटी काय होतं? आपण काहीच बघत नाही. किंवा एखादं फूड डिलिव्हरी ॲप उघडून बघा. समोर शेकडो हॉटेल्स आणि पदार्थांचे पर्याय दिसतात आणि अचानक आपली चांगली लागलेली भूकसुद्धा गोंधळून जाते. खरं तर इतके पर्याय असल्यावर आपल्याला हवी ती गोष्ट पटकन निवडता यायला हवी होती ना? पण वास्तवात आपण इतके गोंधळतो की काहीच ठरवू शकत नाही. या सगळ्यामागे एक खूप मोठा मानसिक सापळा दडलेला आहे. मानसशास्त्राच्या भाषेत याला चॉईस ओव्हरलोड असं म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक अशी मानसिक स्थिती आहे जिथे खूप जास्त पर्याय समोर असल्यामुळे आपल्या मेंदूला एखादा साधा निर्णय घेणं सुद्धा महाकठीण होऊन बसतं. अमर्याद शक्यतांमुळे मानवी मेंदूला आनंद मिळण्याऐवजी त्याची बरीचशी ऊर्जा फक्त विचार करण्यातच शोषली जाते. याच रंजक संकल्पनेचा आज आपण सखोल अभ्यास करणार आहोत. हे सगळं कसं काम करतं हे एका अगदी साध्या उदाहरणातून समजून घेऊ. समजा तुम्हाला फक्त 2च आईस्क्रीम फ्लेवर्स दिले आहेत, व्हॅनिला किंवा चॉकलेट. इथं निवड करणं खूप सोपं आहे, बरोबर? पण आता विचार करा, तुमच्यासमोर एकदम 200 फ्लेवर्स ठेवले आहेत. अचानक आपला गोंधळ वाढतो. हे घेऊ की ते, अशी शंका निर्माण होते. आणि निवड केल्यावरही दुसरं घेतलं असतं तर जास्त छान लागलं असतं का, असा पश्चाताप होण्याची शक्यता वाढते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे भरपूर पर्याय असल्यावर एखादा चांगला पर्याय निवडल्यानंतरही आपण त्यातून मिळणारा आनंदात कमी समाधानी असतो. प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ बॅरी श्वॉर्ट्स यांनी या विषयावर खूप सखोल संशोधन केलंय. त्यांनी एक अतिशय अचूक निष्कर्ष काढलाय. ते म्हणतात, जास्त पर्यायांमुळे अनेकदा जास्त चिंता निर्माण होते. असं का बरं? कारण जेव्हा आपण अनेक पर्यायांमधून एकच निवडतो तेव्हा आपण इतर शेकडो शक्यता गमावत असतो. त्यामुळे आपला मेंदू सतत विचार करत राहतो की आपण चुकीचा मार्ग तर निवडला नाही ना. थोडक्यात सांगायचं तर पर्यायांची संख्या जेवढी जास्त तेवढ्या आपला हा मानसिक ताण जास्त असतो. हे अतिशय उत्तम प्रकारे स्पष्ट करणारा एक जगप्रसिद्ध प्रयोग आहे, ज्याला जॅम एक्सपेरिमेंट म्हटलं जातं. एका सुपरमार्केटमध्ये टेस्टिंगसाठी 2 टेबल्स लावली गेली. एका टेबलवर फक्त 6 जॅमचे फ्लेवर्स ठेवले होते आणि दुसऱ्या टेबलवर तब्बल 24 जॅम फ्लेवर्स. मर्यादित पर्याय आणि अमर्याद पर्याय समोर असताना मानवी वर्तन कसं बदलतं हे तपासणं हा यामागचा मुख्य उद्देश होता. आता याचे जे परिणाम आले ना, ते खरोखरच धक्कादायक होते. 24 फ्लेवर्स असलेल्या टेबलकडे साहजिकच खूप जास्त लोक आकर्षित झाले. गर्दी तिथेच जास्त होती. पण प्रत्यक्षात सर्वात जास्त खरेदी कोणत्या टेबलवरून झाली असेल? फक्त 6. होय, अगदी बरोबर ऐकलत. ज्या टेबलवर फक्त 6 पर्याय होते तिथूनच लोकांनी सर्वात जास्त प्रमाणात जॅम विकत घेतला. तर या प्रयोगातून आपल्याला काय शिकायला मिळतं? खूप जास्त पर्याय आपल्या निर्णय घेण्याच्या क्षमतेला ओव्हरवेल्म करतात. म्हणजेच आपण पूर्णपणे गोंधळून जातो. आपल्या मानवी मेंदूला अमर्याद शक्यतांपेक्षा साधेपणा आणि स्पष्टता खूप जास्त आवडते. कारण साधेपणा असल्यावर निर्णय घेणं सोपं आणि खूप जलद होतं. आता हीच संकल्पना आपल्या आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडून पाहूया. सध्याचे जे डिजिटल प्लॅटफॉर्म्स आहेत, हे आपल्याला अमर्याद आशय आणि अमर्याद स्क्रोलिंग देतात. याचा अर्थ काय? तर आपल्या मेंदूला अजिबात विश्रांतीच मिळत नाही. आपण जास्त गोष्टी पाहतो, खूप माहिती घेतो, पण त्यातून मिळणारा खरा आनंद मात्र खूप कमी असतो. कारण कोणता व्हिडिओ पाहायचा आणि कोणता सोडायचा हा प्रत्येक लहान निर्णय आपल्या मेंदूची ऊर्जा नकळतपणे शोषून घेत असतो. आणि हा चॉईस ओव्हरलोड फक्त आपल्या मनोरंजनापुरताच मर्यादित नाहीये बरं का. याचा थेट परिणाम आपल्या सामाजिक संबंधांवर आणि नात्यांवरही पाहायला मिळतोय. आजकालच्या डेटिंग ॲप्सचाच विचार करा. पूर्वी लोक आपल्या मर्यादित सामाजिक वर्तुळातून जोडीदार निवडायचे, पण आता समोर असंख्य प्रोफाईल्स आणि अमर्याद स्वायपिंग आहे. विरोधाभास असा आहे की जितके पर्याय जास्त वाढलेत तितकीच कोणत्याही एका नात्यात बांधिलकी किंवा कमिटमेंट ठेवणं कठीण होऊन बसलंय. ह्या सगळ्यामुळे सतत एकच विचार डोक्यात घोळत राहतो की ह्याहून अधिक चांगलं कोणीतरी किंवा काहीतरी उपलब्ध असेल का? आणि दुर्दैवाने याचं उत्तर हो असं वाटत राहतं.
जेव्हा सतत तुलना करणं ही आपली दैनंदिन सवय बनते ना, तेव्हा खऱ्या अर्थाने समाधान मिळवणं अत्यंत कठीण होतं. आपल्याला नेहमीच असं वाटत राहतं की पुढच्या स्वाईपवर याहून चांगला पर्याय नक्की मिळेल. आणि यामुळे जे आपल्या हातात आहे, जे वर्तमानात आहे, त्यात अजिबात समाधान उरत नाही. आणि इथूनच एका अतिशय धोकादायक स्थितीची सुरुवात होते, ज्याला आपण द पॅरालायसिस इफेक्ट म्हणतो. खूप जास्त पर्याय केवळ गोंधळच निर्माण करत नाहीत, तर ते चक्क आपल्याला कोणतीही कृती करण्यापासून रोखून धरतात. आपण खूप जास्त अतिविचार करायला लागतो, निर्णय पुढे ढकलतो आणि मानसिकदृष्ट्या अक्षरशः थकून जातो. मग तो विषय करिअरचा असो, व्यवसायाचा असो किंवा जीवनातील एखादा महत्त्वाचा निर्णय असो. असंख्य पर्यायांमुळे लोक कोणतीही कृती न करता जणू एकाच जागी थिजून जातात. तुम्हाला माहिती आहे का, बड्या टेक कंपन्यांना मानवी मानसशास्त्राची हीच कमकुवत बाजू खूप चांगल्या प्रकारे माहीत आहे आणि म्हणूनच त्यांनी एक एंगेजमेंट सायकल तयार केली आहे. अमर्याद पर्याय देऊन ते आपल्याला सतत गुंतवून ठेवतात. याचं पहिलं पाऊल म्हणजे सतत शोधत राहणं, दुसरं पाऊल सतत तुलना करत राहणं आणि तिसरं पाऊल त्या प्लॅटफॉर्मचा सतत वापर करत राहणं. या कंपन्या अतिशय जाणीवपूर्वक असे अमर्याद पर्याय निर्माण करतात. याचं मुख्य कारण म्हणजे आजच्या आधुनिक अर्थव्यवस्थेत तुमचं लक्ष किंवा अटेन्शन हेच खरं चलन आहे. आपण जितका जास्त वेळ त्यांच्या प्लॅटफॉर्मवर घालू, तितका त्यांचा आर्थिक फायदा होतो. आपल्या या सामूहिक मानसिक थकव्यातूनच या कंपन्या त्यांची एंगेजमेंट मिळवत असतात. आपलं लक्ष वेधून घेणं आणि ते तिथेच टिकवून ठेवणं हाच त्यांचा खरा व्यवसाय आहे. आता या सगळ्या चर्चेनंतर आपण एका अत्यंत शांत आणि महत्त्वाच्या तत्वज्ञानात्मक निष्कर्षाकडे येऊया. एक विचार करून बघा, कदाचित आपला मानवी मेंदू अमर्याद शक्यतांवर प्रक्रिया करण्यासाठी बनलेलाच नाहीये. खरा आनंद सर्व गोष्टी विपुल प्रमाणात उपलब्ध असण्यात नसतो, तर तो आपल्या विचारांच्या स्पष्टतेत दडलेला असतो. जेव्हा आपल्यासमोर सर्व मार्ग खुले असतात आणि आपण कोणताही एक मार्ग ठामपणे निवडत नाही, तेव्हा जीवनातील खरा अर्थ आणि खोली आपण पूर्णपणे हरवून बसतो. एखाद्या गोष्टीशी ठाम बांधिलकी असल्याशिवाय कोणत्याही गोष्टीत सखोलता आणणं शक्यच नसतं. हे अमर्याद पर्याय आपल्याला नेहमीच वरवरचे ठेवतात, कधीही मुळापर्यंत जाऊ देत नाहीत. आधुनिक जगाने आपला असा एक पक्का समज करून दिलाय की जास्त पर्याय म्हणजे अधिक चांगलं जीवन. पण खरंच असं आहे का हो? जरा विचार करा. कमी गोंगाट, कमी तुलना आणि कमी पर्याय असतील तर आपलं मन अधिक शांत होईल का? नक्कीच होईल. एका अशा साध्या आणि सोप्या जीवनाची कल्पना करा, जिथे आपल्याला प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी सतत शेकडो पर्यायांमधून निवड करावी लागत नाही. किती शांत वाटतंय ना? या संपूर्ण विश्लेषणातून आपण असा निष्कर्ष नक्कीच काढू शकतो की आपली मानसिक शांतता तिथेच सुरू होते, जिथे या अमर्याद पर्यायांचा शेवट होतो. खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य म्हणजे अमर्याद पर्याय असणे नव्हे, तर आपल्यासाठी खरोखर काय महत्त्वाचं आहे याची स्पष्टता असणे. कारण जेव्हा आपल्याला नेमकं काय हवं आहे हे पक्क माहीत असतं, तेव्हा इतर अनावश्यक पर्याय आपल्याला अजिबात विचलित करू शकत नाहीत. तर मित्रांनो, पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही मोबाईलवर सतत स्क्रोल करत असाल किंवा एखादा निर्णय घेताना गोंधळून जाल, तेव्हा फक्त एक क्षण थांबा आणि स्वतःला नक्की विचारा, मला खरोखरच आणखी पर्याय हवे आहेत की फक्त स्पष्टता हवी आहे? ह्याच एका महत्त्वपूर्ण विचारासोबत आजचे हे विश्लेषण आपण इथेच थांबूया. जर तुम्हाला मानवी मानसशास्त्राचे असेच रंजक आणि लपलेले पैलू समजून घ्यायचे असतील, तर आपल्या पुढील विश्लेषणाची नक्की वाट पहा. पुढच्या वेळी आपण ऑथॉरिटी बायस या विषयावर सखोल चर्चा करणार आहोत आणि यशस्वी लोकांचं अंधानुकरण का करतात हे समजून घेणार आहोत. तोपर्यंत सबस्क्राईब करा आणि शेअर करा माझ्या चॅनल.